नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण 8वी स्कॉलरशिप व NMMS यांचा हा रेकॉर्डिंग क्लास पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा रेकॉर्डिंग क्लास झूम क्लासद्वारे घेतलेला आहे. आपले यूट्यूब लाईव्ह क्लास हे 15 जूनपासून यूट्यूब लाईव्ह सुरू होणार आहेत. आपले यूट्यूब लाईव्ह क्लास हे विनामूल्य असणार आहेत, परंतु ज्यांना झूम मीटिंगवर जॉईन व्हायचं आहे, ज्यांना झूम मीटिंगवर क्लास करायचा आहे, त्यांच्यासाठी आपण खर्च म्हणून एक माफक फी घेत आहोत. जर तुम्हाला झूम मीटिंग जॉईन करायची असेल तर समोर जी स्क्रीन येणार आहे शिकवताना, त्या स्क्रीनवर खालच्या बाजूला जो मोबाईल नंबर दिला आहे, त्या मोबाईल नंबरवर तुमच्या आईवडिलांना तुम्ही कॉल करायला सांगू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब लाईव्हचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त व्हावं यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन दाबून ठेवा, म्हणजे ज्या वेळेस मी व्हिडिओ अपलोड करीन किंवा ज्या वेळेस मी यूट्यूब लाईव्ह येईन त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन प्राप्त होईल. विद्यार्थी मित्रांनो, माझं टीचिंग तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, एकच ध्यास NMMS व 8वी शिष्यवृत्ती, एकच ध्यास NMS व 8वी शिष्यवृत्ती प्राप्त करणे हा आपला एकच ध्यास असणार आहे. त्यामुळं त्या ध्येयाप्रत जाणीव ठेवून सर्वांनी कामाला लागा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया आपण आजचा क्लास. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण पाहूया चलन या घटकातील व्हेरिएशन्स या टॉपिक मधील स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेले प्रश्न आज आपण आजच्या या तासामध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चलन हा घटक खूप सोपा आहे. चलन चलन हा गणिती प्रकार आहे. या गणिती प्रकारामध्ये एखादी राशी वाढली की त्याबरोबरची दुसरी राशी काय होते, वाढते, किंवा एखादी राशी कमी झाली की त्याबरोबरची दुसरी राशी कमी होते. याला आपण चलन म्हणतो. चलनाचे दोन प्रकार आहेत. आपण मागच्या तासाला पाहिलेलो आहोत, शिकलेलो आहोत. मागच्या तासाला आपण पाहिलो आहोत, शिकलो आहोत. चलनाचे दोन प्रकार आहेत, समचलन आणि व्यस्त चलन. ठीक आहे, आपण मागच्या तासाला समचलन व व्यस्त चलन हे चलनाचे दोन प्रकार शिकलो आहोत. त्याची उदाहरणं कशी सोडवायची हे सुद्धा आपण या अगोदरच्या मागच्या तासाला शिकलेलो आहोत. या अगोदरचा तास आपल्या युट्यूबला उपलब्ध आहे, तो तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, आता 8वी स्कॉलरशिप परीक्षेला 2020 साली परीक्षेत विचारलेला प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे. पहिल्यांदा प्रश्न वाचा मनातल्या मनात. 18 मजुरांना तेच काम तेच 18 मजुरांना काम करण्यास 15 दिवस लागतात, तर तेच काम 6 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? हा प्रश्न 8वी स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. आता मला सांगा, हे समचलनाचं उदाहरण आहे का व्यस्त चलनाचं उदाहरण आहे? व्यस्त चलन. व्यस्त चलन. व्यस्त चलन. व्यस्त चलन. ओके. मजूर, काम करण्यासाठी लागणारे मजूर आणि लागणारे दिवस असं तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, मजूर 18 मजूर लागत असतील तर 15 दिवस लागतात. मजूर वाढवले किंवा मजूर कमी केले तर दिवस काय होतील रे? वाढतील. म्हणजे वाय काढायचे आपल्याला. म्हणजे 6 मजूर असताना किती दिवस लागतील म्हणजे माहित नाही, म्हणून मी याला वाय समजलंय. हा, ठीक आहे. कसं आहे, व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. कसं उदाहरण आहे? व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. व्यस्त चलनामध्ये काय असतो, यांचा गुणाकार स्थिर असतो. 18 गुणिले 15 बरोबर 6 गुणिले वाय. वाय म्हणजे काय आहे? वाय म्हणजे हे 6 मजूर किती दिवसात काम पूर्ण करतील त्याच्याऐवजी आपण काय घेतलं, वाय घेतलेलं आहे. ठीक आहे, आता सोडवा हे. 18 गुणिले 15 छेद 6 बरोबर वाय. 18 15 45 वाय बरोबर 45 याचा अर्थ काय, तर 6 मजूर 45 दिवसात ते काम पूर्ण करतील. सोपं आहे का अवघड आहे? सोपे. सोपे. लिहून घेतलं? हो सर. तर परत एकदा सांगा ना. कोण विचारते? नाव सांगा तुमचं मला. ईश्वरी विचारते का? नाही सर, तनुजा. हा, तनुजा, तू काय कर माहिती का, याच्या अगोदरचं रेकॉर्डिंग मी युट्यूबला टाकणार आहे, याच्या अगोदरच्या क्लासचं. ते पहा. ते पाहिल्यानंतर तुला समजेल पूर्ण आम्ही नेमकं काय करतोय. आता बघ, तरी पण तुला पद्धतीला सांगतोय मी.
18 मजूर आहेत, 15 दिवस आहेत. हा, म्हणजे 18 मजूर असताना 15 दिवस लागतात काम करायला. मग मजुरांची संख्या कमी केली की काम करणारे दिवस ऑटोमॅटिक काय होतील, वाढतील. त्यामुळे काय होतं, हे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. ज्यावेळेस एखादं उदाहरण व्यस्त चलनामध्ये असतं त्यावेळेस त्यांचा गुणाकार म्हणजे याचा आणि याचा गुणाकार हा स्थिर असतो. स्थिर असतो म्हणजे इक्वल असतो. म्हणजे 18 गुणिले 15 बरोबर 6 गुणिले बाय हे इक्वल असतं व्यस्त चलनामध्ये. ठीक आहे, आपण या अगोदरच्या तासाला हे उदाहरण बघितलेलं आहोत. याचं रेकॉर्डिंग मी युट्यूबला टाकायचं राहिले, अजून माझं टाकलेलं नाहीये. ते रेकॉर्डिंग टाकलं की तुला समजून जाईल हे कसं घेतोय, काय घेतोय मी ते. ठीक आहे. हा, तर 18 गुणिले 15 बरोबर 6 गुणिले बाय केले आणि मग काय केले, हे सोडवले फक्त मी. ठीक आहे, वायची किंमत काढली, वाय बरोबर 45 आले. येतं लक्षामध्ये? हो सर. हे तर समचलन असतं. समचलन असतं तर हे 18 भागिले 15 आणि 6 भागिले बाय असं आपण लिहिलं असतं. समचलन असतं ते. हो सर. हा, तर तो रेकॉर्डिंग व्हिडिओ मी टाकेन आज उद्या, तो पाहून घे चलनाचा, तुला समजून जाईल तर उद्या. ठीक आहे. हा, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. चला, पुढचा प्रश्न आहे यम व्यस्त चलन आहे एकछेद म्हणजे यम व्यस्त चलन आहे एकछेद लिहिलं याचा अर्थ काय असतो रे, व्यस्त चलन असतो. कसला अर्थ असतो, व्यस्त चलन असतो. व्यस्त चलन आहे. हा, तर यम बरोबर 30 दिले, यम बरोबर 30 दिले आणि एन बरोबर 5 दिले. तर चलनाचं समीकरण लिहा म्हणले. चलनाचं काय लिहायला सांगितलंय, समीकरण लिहायला सांगितलंय. समीकरण लिहा म्हणजे काय घेतलंय, तर स्थिरांक घेऊन समीकरण लिहायचं तुम्हाला. ठीक आहे. थोडं मी पुस्तक घेतो, पुस्तक घेतलं नाही मी, तर पर्याय घेतलेले तिथं. ओके. हा, तर चलनाचं समीकरण लिहायला तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. हा, तर कसं लिहायचं इकडे लक्ष द्या. यम आणि यन यांचं काय आहे, ते व्यस्त चलन आहे. ज्यावेळेस एखादी दुसरी राशी हे अपूर्णांक एकशे यन अशा स्वरूपात दिलं जातं त्यावेळेस व्यस्त चलन असतं. त्यावेळेस कुठं चलन असतं, व्यस्त चलन असतं. ज्यावेळेस व्यस्त चलन आहे त्यावेळेस त्या दोन राशीचा गुणाकार हा काय असतो, स्थिर असतो. स्थिर असतो त्याला स्थिरांक म्हणून आपण के वापरतो. के हा काय आहे, स्थिरांक आहे, स्थिर आहे म्हणून. ठीक आहे, के हा काय स्थिरांक आहे. आपण समजतो. ठीक आहे, मग यम गुणिले यन बरोबर के सांगितलंय. के हा स्थिरांक आहे. ठीक आहे, के हा काय आहे, स्थिरांक आहे. स्थिरांक इंग्लिश मध्ये आपण कॉन्स्टंट असं म्हणतो. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला यम बरोबर 30 दिले आणि एन बरोबर 5 दिले. ठीक आहे, तर 30 गुणिले 5, 30 गुणिले 5 बरोबर के येतं. के बरोबर काय आलं, 150. 150 बरोबर के आलं. ठीक आहे, के बरोबर 150 याचा अर्थ काय रे, के बरोबर 150 याचा अर्थ यम गुणिले यन बरोबर 150 आहे. ठीक आहे, त्याचं समीकरण काय म्हणतंय, याचं समीकरण म्हणतंय यम गुणिले यन बरोबर 150. हे समीकरण पर्यायमध्ये आहे. ठीक आहे, पर्याय मी तर लिहिले नाहीत, पर्याय मी स्क्रीनवर देतोय बघा. पहिला पर्याय आहे यम बरोबर 6n. दुसरा पर्याय आहे यम एन बरोबर 150, जे आपलं उत्तर आलेलं आहे. तिसरा पर्याय आहे एन बरोबर 150m. चौथा पर्याय आहे यम एन बरोबर 6. कोणतं पर्याय ते सांगा. दुसरा पर्याय क्रमांक. दुसरा पर्याय. दुसरा पर्याय सर. 150. तनुजा समजतंय का, तनुजा? हो सर. तनुजाला हे समजले का उदाहरण आताच? हो सर. ओके. हा, काय केलंय, ही ज्यावेळेस एकछेद एन स्वरूपात असते, एकछेद स्वरूपात त्यावेळेस व्यस्त चलन असतो. कोणतं चलन असतं, व्यस्त चलन. व्यस्त चलन असेल त्यावेळेस दोन राशीचा गुणाकार कसा असतो, स्थिर असतो, स्थिरांक असतो. काय नाही केलं, फक्त यम आणि एनच्या किमती ठेवल्या. यम आणि एनच्या किमती 150 बरोबर केला. याचा अर्थ काय, यम गुणिले एन बरोबर 150. हेच समीकरण काय आहे, उत्तरात आहे दिलेलं आहे. ठीक आहे, हा प्रश्न 2021 ला 8वी कौशल परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे, आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. लिहून घेतलं? हो सर. हो सर. पुढचा प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे. भूमिका स्क्रीनशॉट घे. हो सर.
एक्स आणि वाय हे समचलनात आहेत. एक्स आणि वाय काय समचलनामध्ये आहे. एक्स बरोबर 35 तर वाय बरोबर 14. तर पुढीलपैकी चलनाचे समीकरण कोणते असा प्रश्न विचारलाय 2019ला. हा प्रश्न कधी विचारलाय 2019ला. हा प्रश्न विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या कसं सोडवायचं. एक्स आणि वाय हे समचलनात आहेत. कसं त्याला समचलन. समचलन असतं म्हणजे काय असतं. एक्स छेद वाय बरोबर काय असतं के असतं. बरोबर का. बरोबर का नाही. समचलनात असतं त्यावेळेस काय त्या राशींचा भागाकार काय असतो स्थिर असतो. एक्स छेद वाय बरोबर हो. के असतो. एक्स बरोबर वाय. एक्स बरोबर वाय बरोबर एक्स ची किंमत काय दिली तुम्हाला 35 दिली. एक्स ची किंमत काय दिली 35. वाय ची किंमत काय दिली 14. ओके. इथपर्यंत समजते का. इथपर्यंत समजते का मी काय लिहितोय ते. हो सर. हो सर. एक्स ची किंमत वाय 35 14. भाग जातो का रे 35 आणि 14 संक्षिप्त रूप होतं का. तर होतं. 7 हो. 5 35 7 2 14. ठीक आहे. एक्स छेद वाय बरोबर 5/2 आलं. बरोबर का नाही. हा 105/2 आलं. किंवा आपण 100 आपण काय करूया. 100 बरोबर आपण के समजले के समजूया तसंही समजून चालतंय बघा. तुला वायची किंमत हे के समजूया के. आणि एक्स जागी 35 घेतलं वायच्या जागी 14 घेतलं ही के ची व्हॅल्यू समजूया. के बरोबर काय आली 5/2 आली. ठीक आहे. आता के बरोबर 5/2 आलं म्हणजे काय आलं रे 100 बरोबर 5/2 आलं. ठीक आहे. आता याचं समीकरण बनवायचे. याचं काय बनायचं समीकरण बनवायचे. आता बघा 2 ने एक्सला मल्टिप्लाय करा 2x आलं. वाय न 5 मल्टिप्लाय करा 5y आलं. ह्या वाय न 5 ला तिरकस गुणाकार करा 5y आले इथं. 2 न एक्सला मल्टिप्लाय करा 2x आलं. हे समीकरण पर्यायामध्ये आहे का रे. आहे का पर्याय. हो सर. हो सर. कितवा पर्याय आहे. सर पर्याय क्रमांक पहिला. पहिला क्रमांक पहिला. एक. पहिला. सोपं आहे का अवघड आहे. एक. सोपं. आपल्याला काही डाऊट आहे का याच्यामध्ये विचारा डाऊट असेल तर. नाही तनुजा समजले का हे. तनुजाचा आज पहिला दिवस आहे त्यामुळे तिला थोडं अडचण जाते. ती मागच्या तासाला सर हा म्हणजे तिथं एक्स वाय बरोबर के म्हणजे के त्यांचा स्थिरांक आहे हा म्हणल्यावर के ची किंमत येईल ती एक्स वाय बरोबर येणार ना. 100 ची किंमत देणार ती. हा हा एक्स. कळलं. हो. हा आता आपण पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ठीक आहे. आज मी थोडे कमीचे प्रश्न घेतलेले आहेत 5 प्रश्न घेतलेले आहेत आज मी. ठीक आहे. अजून माझी परीक्षा द्यायची मला 9 वाजता. ठीक आहे. त्यामुळे आज मी कमी प्रश्न घेतलेले आहेत. उद्या तास होईल का नाही. उद्याच माझे प्रश्न टाईप करून झाले दिवसभरात तो उद्या तास होईल. व अभ्यास जर झाला नाही तर तास होणार नाही. आपण उद्या सकाळी 7ला तुम्हाला 6ला मेसेज येईल होणार की नाही. तास होणार नसेल तर तुम्हाला युट्यूबचा रेकॉर्डिंग व्हिडिओ दिला जाईल. ठीक आहे. परीक्षा चालू आहे त्यामुळे थोडं मागपुढे होईल. कारण मे महिन्यामध्ये ज्यावेळेस वेळ होता त्यावेळेस पण दररोज क्लास घेतलेले. त्यावेळेस असं म्हटलं नाही की आपण महिन्याला काय ठरलंय कमीत कमी 16 तास घ्यायचे. महिन्याला मी 16 तासच घेतो असं म्हटलं का मी मे महिन्यात नाही. ज्यावेळेस जितके तास शक्य होईल तितके तास घेतले जातील. ज्यावेळेस अडचण असेल त्यावेळेस घेतले जाणार. ठीक आहे. त्यामुळं उद्या तास होईल का नाही हे उद्या 6 वाजता समजेल. कळलं. हा आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न स्क्रीनवर घेतो. चला. नवनीत स्वाध्याय 11.3 मधला हा पहिला प्रश्न आहे. नवनीत स्वाध्याय 11.3 मधला पहिला प्रश्न ए आणि बी चलनामध्ये आहेत. ए आणि बी समचलनामध्ये आहेत. हा ज्यावेळेस समचलन बी असं लिहितं त्यावेळेस समचलन असतं. ज्यावेळेस हे असं लिहिलं जातं एक छेद बी लिहिलं जातं त्यावेळेस ते व्यस्त चलन असतं. हे लक्षात ठेवा बरं का. ज्यावेळेस एक छेद स्वरूपात लिहिलं जातं त्यावेळेस ते व्यस्त चलन असतं. ज्यावेळेस असं लिहिलं जातं त्यावेळेस तो कोणतं चलन असतं समचलन असतं. येतं लक्षामध्ये. हा हो सर. आता बघा ए ए छेद बी. ए समचलन बी असं दिले. ए ची किंमत 2.5 दिले बी 5 दिले तर चलनाचा स्थिरांक किती असं विचारले. ए आणि बी समचलनाचा याचा अर्थ काय असतो रे ए छेद बी बरोबर के असतं. ठीक आहे. ए आणि बी समचलनात आहे याचा अर्थ काय ए छेद बी बरोबर के आहे. ठीक आहे. ए ची किंमत काय दिली सांगा 2.5. बी ची किंमत काय दिली 5 बरोबर के. 2.5 ने जर 5 ला भागले काय उत्तर येतं 2 येते. है नाही. 2.5 ने जर 5 ला भागले तर 2 येते. 1/2 बरोबर की 1/2 चा अर्थ काय असतो रे. दशांश पूर्णांकात घेतलं तर काय होतं सांगा
0.50 0.5 हा क्षेत्रफळ किती झालं? 0.5 होतं. के बरोबर काय आपलं उत्तर स्थिरांक काय आलं? 0.5 आलं. समजतंय? हो सर. हो सर हो सर तुला काय अडचण आहे का याच्यामध्ये? तनुजा समजते का ग? हो सर हा, तुझा पहिला दिवस आहे, तुला याच्या अगोदरची रेकॉर्डिंग देतो, त्यावेळेस तुला सगळं समजून जाईल, क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, ती अजून युट्यूबला टाकली नाहीये. पुढे 2-3 दिवस मला अभ्यास असल्यामुळे परीक्षेसमोर टाकून जाणार नाही. ठीक आहे. हा, आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खूप मस्त प्रश्न आलेला आहे. एका विद्यार्थी वसतिगृहातील 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च 5,000 होतो, तर त्याच वसतिगृहातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च किती होईल? आता इकडे बघा, चलनामध्ये काय आहे ते लक्षात घ्या. ठीक आहे, इथं 3 क्वांटिटी दिली आहेत तुम्हाला, 3 क्वांटिटी दिलेली आहे, 3 क्वांटिटी. पहिली क्वांटिटी काय दिलेली आहे? 20 विद्यार्थी असतील, सॉरी, एक मिनिट. इथे काय समजूया आपण? 20 विद्यार्थी असतील, 20 विद्यार्थी, 20 विद्यार्थी आणि त्यांचे 10 दिवस असतील. समजा 20 विद्यार्थी त्यांचे 10 दिवस असतील, थोडं असं उलट घेऊया. थोडं 10 दिवस असतील तर त्यांचा खर्च काय होतो? त्यांचा 5,000 खर्च होतो. 5,000 खर्च होतो. ठीक आहे, 32 विद्यार्थी वाढले आणि दिवस कमी झाले तर त्याचा खर्च किती होईल असं विचारलं बघा. वाय विचारले, इकडे वाय विचारले. ठीक आहे, आता हे समचलनात थोडं घेऊया आपण. समचलनात म्हणजे विद्यार्थी वाढले, दिवस वाढले तर खर्च वाढेल. बरोबर का नाही? बरोबर का नाही मी काय म्हणतोय? विद्यार्थी वाढले, दिवस वाढले तर खर्च वाढेल. फक्त विद्यार्थी वाढले आणि दिवस कमी झाले तर खर्च कमी जास्त होऊ शकतो का नाही? म्हणजे हे समचलनाचं उदाहरण आहे. कसलं उदाहरण आहे? समचलनाचं उदाहरण आहे. म्हणून मी काय देतोय घेताना, इकडे बघा, 20 गुणिले 10 5,000 घेतो मी. 20 काय आहे? 20 विद्यार्थी. 10 काय आहे? 10 दिवस आहेत. 5,000 काय त्याचा खर्च आहे. बरोबर आहे. बरोबर 32 गुणिले 7 छेद वाय घेतोय. हे छेदात काय घेतलं? हे समचलनाचं उदाहरण आहे म्हणून मी छेदात घेतलं एकमेकाला. ठीक आहे, समजतंय? हो सर. हा, पुढे बघा, आता हे भागाला शून्य कटले, हे शून्य कटले, हा शून्य कटला, हा शून्य कटलं, काय राहिलं? 250 राहिलं. ठीक आहे, मग वाय मी काय क्रॉस मल्टिप्लाय करतोय. वाय बरोबर वाय इकडे घेतलं, वाय केल्यावर घेतलं, वाय बरोबर. ठीक आहे, हे 32 गुणिले 7, हे जे 50 एक छेदातलं, हे वरी घेतलं अंशात, हे 50 छेदातलं अंशात घेतलं, क्रॉस मल्टिप्लाय इकडे अंश घेतलं, आणि हे जे 2 उरले ते छेदात घेतलं, छेदामध्ये 2. ही स्टेप समजली काय केली ती? वाय एका बाजूला हो सर. घेतले, बाकी सगळ्या संख्या एका बाजूला घेतल्यात, अंशातला छेदात गेले, छेदातला अंशात गेले. ओके, आता हे सोडवा. 2/32 16 आलं. सर, हा, तिथं वरच्या स्टेपला 2/15 आहे ना, मग तिथं आपण डिवाइड पण करू शकतो ना. करू शकतो की. हा, करू शकतो, काही हरकत नाही. मी केलं नाही फक्त. हा, तर 32/2 16 आलं. हा, मग अंशाचा गुणाकार आला. 16 गुणिले 7 गुणिले 50. बरोबर का? 16 किती सांगा? 16 किती? 5,600 16 किती? 112 112 112 गुणिले 50. 112 गुणिले 50 करा. शून्य 5,600 5,600. 600 आलं का उत्तर आपलं? 5,600. हो सर पर्याय सर. कुठल्या उत्तर आलं आपलं? हो सर ठीक आहे. सर हा, विचारा, काही अडचण आहे का? तिथं छेदातलं समजलं नाही. छेदातलं समजलं नाही. इकडे बघा, हे 20 गुणिले 10 घेतलं, छेदात 5,000 घेतलं. तेच की, हे 32 गुणिले 7, हे तर समजले का? असं लिहिलेलं दुर्वा. हो हो आता इकडे बघ, हे शून्य कटले, हे 2 शून्य कटले अंशातले, आणि छेदातले पण 2 शून्य कटले. ठीक आहे, आता हे जे वाय आहे ते मी लेफ्ट हँड साईडला घेतो वाय. ठीक आहे, हे 32 गुणिले 7 तसंच लिहिलं. हे छेदातले 50 आहेत, हे उजव्या बाजूचं काय जातील? अंशात जातील. इथे लक्षात.
आणि ही अंशातले 2 आहेत ते उजव्या बाजूला जाऊन काय जातील, छेदत जातील. आता आले लक्षात? हो. हा, मग ते सोडवले खाली फक्त. हा, या मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा, पुढचा प्रश्न. बरं, ठीक आहे. पुढचा प्रश्न 11.3 स्वाध्यायामधला दुसरा प्रश्न मी घेतोय. टाईप केलं नाहीये, तोंडी घेतोय मी प्रश्न. ठीक आहे. 5 मीटर लांबीच्या 5 मीटर लांबीच्या 5 मीटर लांबीची तार आहे. 5 मीटर लांबीच्या तारेची किंमत 5 मीटर लांबीच्या तारेची किंमत 80 रुपये आहे. 80 रुपये आहे. नवनीत स्वाध्याय 11.3 मधला हा दुसरा प्रश्न आहे. 80 रुपये आहे. तर तर 1 डेसिमीटर तारेची लांबी किती? एक मीटर तारेची लांबी किती? तारेची किंमत किती? 1 डेसिमीटर लांब तारेची किंमत किती? ठीक आहे. नवनीत स्वाध्याय 11.3 मध्ये हा दुसरा प्रश्न आहे. ठीक आहे. लक्ष इकडे द्या. आता हा प्रश्न कसं सोडवायचा? हा, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 5 मीटर लांब आहे, त्याची किंमत किती आहे? 80 रुपये आहे. ठीक आहे. तर 1 मीटर तारेच्या लांबीची किंमत किती सांगा? 80 भागिले 5, बरोबर आहे. 5 मीटर तारेच्या लांबीची किंमत 80 रुपये. 1 मीटर तारेची किंमत करण्यासाठी काय करावं लागेल? 80 भागिले 5 करावं लागेल, म्हणजे 16 मीटर येते. 16 रुपये येते. 1 मीटर म्हणजे काय रे? 1 डेसिमीटर, सॉरी 1 मीटर बरोबर किती डेसिमीटर सांगा? अरे मम्मी 1 मीटर. 1 मीटर बरोबर 10 डेसिमीटर असतं. 1 मीटर बरोबर काय असतं? 10 डेसिमीटर. 1 मीटर बरोबर 10 डेसिमीटर असतं. ज्यावेळेस तुम्हाला धारकता हा टॉपिक शिकवला जाईल किंवा वस्तुमान धारकता, त्यावेळेस मग क्लिअर होईल हे. ठीक आहे. सोपं असतं हे एकदम. तुम्ही 5वीला पण शिकलाय हे. शिकलाय का नाही 5वीला स्कॉलरशिप मध्ये? हा, डेसी, सेंटी, मिली, हेक्टो, डेका शिकलाय का नाही? किलो. हा, त्यानुसार हे सोपं असतं हे. ठीक आहे. 1 मीटर बरोबर किती होतं? 10 डेसिमीटर होतं. हा, मग 10 डेसिमीटर बरोबर 10 डेसिमीटर बरोबर 1 मीटर. 1 मीटर तारेची किंमत किती आहे? 16 रुपये आलेली. ठीक आहे. म्हणजे 10 डेसिमीटर तारेची किंमत किती आली? 16 आली. 16 रुपये. आपल्याला काय विचारलंय? 1 डेसिमीटर तारेची किंमत काढायची आहे. मग काय करावं लागेल? 16 भागिले 10 करावं लागेल. तर म्हणजे 10 डेसिमीटर बरोबर 1 मीटर येतं का? हो. हा, तर 1 डेसिमीटर बरोबर काय करावं लागेल? 16 भागिले 10 करावं लागेल. 16 भागिले 10 केलं तर काय राहतं सांगा? 1.6 रुपये. 6 रुपये म्हणजे तर आपण काय म्हणू शकतो? 1 रुपया 60 पैशाबद्दल समजू शकतो. 1 रुपया 60 पैसे असं. ठीक आहे. तर हा, सर आपण असं काढू शकतो का? 80 आहे ना, मग 80 भागिले आता 5 मीटर दिले. मग 5 मीटर मीटरच्या स्थानी 5 लिहिल्यानंतर डेसीच्या इथं शून्य द्यायचा. मग 50, मग 80 भागिले 50, मग हो, चालतंय. 1.6. हो, ते तुम्हाला भागायला आवड जातं पण. कळलं? समजले उदाहरण? हो सर. हम्म. हो सर. हो सर. आता बघा 11.3 स्वाध्यायामधला 8वा प्रश्न घेऊया. ठीक आहे. 11.3 स्वाध्यायामधला 8वा प्रश्न आपण घेऊया. प्रश्न मी लिहितोय. सारणीमध्ये टेबलमध्ये तुम्हाला एक्स आणि वाय याच्या किमती दिलेली आहेत. सारणी दिली अशी. टेबलमध्ये तुम्हाला एक्स आणि वायच्या किमती दिलेल्या आहेत. ठीक आहे. एक्सची किंमत 1.2 असताना वायची किंमत काय आहे? 0.05 आहे. 0.6 किंमत असताना वायची किंमत काय आहे? 0.1 आहे. 0.4 असताना वायची किंमत काय आहे? 0.15 आहे. हा, तर यामध्ये
एक्स आणि वाय हे समचलनात आहे का व्यस्त चलनात आहे हे ओळखायचं. ठीक आहे, एक्स आणि वाय हे समचलनामध्ये आहे का व्यस्त चलनामध्ये आहे हे ओळखायचं. लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. हा, कसं ओळखायचं? जर एक्स भागिले वाय सर्वात सेम असेल तर समचलन आहे. एक्स भागिले वाय सर्वात उत्तर सेम आलं तर समचलन आहे. उत्तर आहे समचलन आहे. आणि एक्स गुणिले वाय, एक्स गुणिले वाय हे सर्वांचं सेम आलं तर हे काय आहे? व्यस्त चलन आहे. परत तोंडी गुणाकार करून बघा. 12 60 येतं, 6 येतं, 15 60 येतं. म्हणजे गुणाकार सेम येतो असं मला वाटतंय. मी बारकाईने निरीक्षण केलं तर. निरीक्षण केलं तर काय दिसतंय मला? गुणाकार सेम येतो असं दिसतंय मला निरीक्षण केलं तर. त्यामुळे मी पहिल्यांदा गुणाकार चेक करणार. एक्स गुणिले वाय, सॉरी एक्स गुणिले वाय, तेच लिहितो वाटत. एक्स गुणिले वाय. चला गुणाकार करा रे. 1.2 गुणिले 0.005 काय येतो गुणाकार? 12 60. 0.06. 1 2 3 दशांश दशांशाप्रमाणे गुणाकार केला मी. 0.06 आलं. पुढच्या शून्याला काही किंमत नसते. लिहिलं काय न लिहिलं काय सारखंच. हा, पॉईंटच्या अंकाच्या पुढे शून्य ही जी शून्य आहे त्याला लिहिलं काय न लिहिलं काय काही त्याला किंमत नसते. ठीक आहे, त्याचा दुसरा गुणाकार 0.6 गुणिले 0.1 काय तो गुणाकार? 6 2 अंकांचा दशांश. 0.06. 0.06. तिसरा गुणाकार चेक करूया. 0.4 गुणिले 0.15 15 × 60 किती अंकानंतर दशांश? इथं 2 अंक येतं, इथे 1 अंक आहे. 3 अंकानंतर दशांश. 1 2 3 अंकानंतर दशांश. ठीक आहे, तर हे शून्य, ह्या शून्याला काही किंमत आहे का? नाही. ह्या शून्याला किंमत असते का? किती शून्य लावते किंमत असते का? नाही. त्यामुळे उत्तर काय झालं? 0.06 झालं. त्यामुळे उत्तर काय झालं? 0.06. मी तर गुणाकार स्थिर आहे याचा अर्थ काय आहे? एक्स व्यस्त चलन वाय हे त्याचं उत्तर. एक्स व्यस्त चलन वाय हे या सारणीचं उत्तर असणार आहे. येतं लक्षामध्ये? सर परत सांगा ना. परत नेमकं काय समजलं नाही तुला? सर तुम्ही इथं 0.4 गुणिले 0.15 केलं तिथं समजलं नाही. बर, इकडे बघ. 0.4 आणि 0.15 करत असताना 15 गुणिले 4 यांचा गुणाकार केला. 15 चोक काय तो 60 येतो. ते दशांश नाही तसं समजतं. ठीक आहे, आता 0.4 म्हणजे 1 दशांशांक आहे. इथे खाली 2 दशांशांक आहे. म्हणजे 2 1 झाले 3. 3 अंकानंतर आपल्याला दशांश द्यावं लागेल गुणाकारामध्ये. बरोबर आहे. इथे 0चा 1, 6चा दुसरा, तिसरा नाही म्हणून 0 घेतला. 0.06 हे आलं. परंतु शेवटची जी शून्य असतं त्याला काही किंमत असते का? किंमत नसते. म्हणून ते शून्य नाही लिहिलं तरी चालतंय. म्हणून गुणाकार काय आला? 0.06. समजले आता? हा, सर्वांचे गुणाकार 0.6 आले म्हणजे एक्स गुणिले वाय समान येते. एक्स गुणिले वाय समान कधी येतं? ज्यावेळेस व्यस्त चलन असतं त्यावेळेस एक्स गुणिले वाय काय असतं? समान असतं सर्वांचं. ठीक आहे, म्हणून एक्स व्यस्त चलन वाय हे आपलं उत्तर आलंय. कळालंय? ओके. हा, समजले सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. याच प्रकारचा अजून एक शेवटचा प्रश्न घेऊया याच प्रकार. ठीक आहे, सर रिजन होईल. नाही रिजन नाही व्हायचं. एक्स आणि वाय ही सारणी आहे. एक्स आणि वाय 0.01 0.5 0.02 0.25 50 0.001. एक्स आणि वाय कसल्या प्रकारचे चलन आहे? समचलन आहे, व्यस्त चलन आहे, काय आहे ते बघायचं आहे आपल्याला. तर बघा, तुम्ही निरीक्षण केलं तुमचे लक्षात येईल कोणतं चलन आहे. निरीक्षण केलं तरी गुणाकार करून बघा, लगेच लक्षात येतं. व्यस्त चलन आहे का? कोणतं चलन आहे?
व्यस्त व्यस्त चलन. आता त्यात एक्स गुणिले वाय करायचे 0.01 आणि 0.5 मी काय तरी 5ला 5 किती अंकानंतर दशांश 3 अंकानंतर दशांश 1 2.3 हे उत्तर येत आहे. याचं उत्तर काय आहे 0.02 गुणिले 0.25 0.02 गुणिले 0.25 हे पॉईंट नाही तसं समजा पॉईंट नाही तर तसं समजा ठीक आहे 25 जुनी 50 25 जुनी 50 पॉईंट नाही असं तुम्ही गुणाकार केला 25 जुनी 50 आलं वरी 2 अंक दशांश आहे खाली 2 अंक दशांश आहे म्हणजे 4 अंकानंतर दशांश द्यायचा आहे 1 2 3 हे पॉईंट 1 2 3 हे 4.0 तर 5च्या पुढल्या शून्याला काही किंमत असते का नाही म्हणून याचं उत्तर पण काय येते 0.005 येते येते लक्षात त्याच पद्धतीनं 50 गुणिले 0.0001 50 एक 50 किती अंकानंतर दशांश आहे 4 अंकानंतर दशांश आहे 1 झाला 2 झाला 3 4.0 5च्या पुढे किती शून्य त्याला किंमत असते का नसते म्हणून 0.005 आता बघा गुणाकार स्थिर आहे प्रत्येक क्वांटिटीचा ठीक आहे त्यामुळे काय आहे एक्स व्यस्त चलन वाय हे व्यस्त चलन अशा स्वरूपात सुद्धा लिहिलं जातं बरं का हे असं सुद्धा लिहिलं जातं व्यस्त चलन एक्स व्यस्त चलन आहे वाय किंवा असं लिहा एक्स व्यस्त चलन वाय समजले का हे हो सर. हो सर. ठीक आहे आज आपण 11.3 मध्ये जवळपास 4 प्रश्न घेतले अजून 4 प्रश्न बाकी 11.3 मधले ते आपण नंतरच्या तासाला घेऊया ठीक आहे सर बोला तिथं एक्स व्यस्त चलन एकशे काय घेतले मग समचलनाला काय घेतात समजलं एक्स चलन आहे वाय डायरेक्ट डायरेक्ट एक स्वरूपात लिहिलं की व्यस्त असतं डायरेक्ट लिहिलं तर सम असतं लक्षात ठेवा डायरेक्ट लिहिलं की ते डायरेक्ट व्हेरिएशन असतं आणि छेदात लिहिलं की ते इनव्हर्स व्हेरिएशन असतं ओके चालतंय आपण थांबूया इथं ठीक आहे आता बघा